झी गौरव नॉमिनेशन सोहळ्याची वाट सगळेच कलाकार, अख्खा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, जिल्ह्यातील प्रत्येक तालुका, तालुक्यातील प्रत्येक खेड, खेड्यातील प्रत्येक घर, घरातील आई, बाप, बहीण, म्हातारी आजीकडे बघणारे बाजूचे आजोबा सगळेच करत आहे. पण ते नॉमिनेशन कोणाला मिळणार हे आज करणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल मी असा बच्चन साहेबांसारखा का बोलतोय? अहो, आपली आजची थीमच आहे, वर्ल्ड इज अ स्टेज अँड लाईफ इज अ ड्रामा. जग हे एक रंगमंच आणि आयुष्य हे नाटक आहे. असं मी नाही बरं का, विलियम शेक्सपियर बोलून गेलेत. त्यामुळे जर अशी सुरुवात केली, त्यात माझं नाव पण अभिनय म्हणून वाटलं जरा. तर नमस्कार, सुस्वागतम. गाण्य ब्लॅक नॅचरल्स प्रस्तुत झी गौरव नामांकन सोहळा 2020 को पॉवर्ड बाय सी ग्राम्स, इम्पिरियल ब्ल्यू, सुपरहिट म्युझिक सीडीज, लक्स सोप, कोलगेट, स्पेशल पार्टनर ओरिओ, न्यूट्रिशन पार्टनर वेंकीज प्युरोटीन अँड प्रोटेक्शन पार्टनर गुड नाईट गोल्ड फ्लॅश मध्ये मी अभिनय बेर्डे तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, जग आता 21व्या शतकात पोहोचलेलं आहे. तर मग आपलं झी गौरव कसं मागे राहील ना? झी गौरव ही त्याच्या 21व्या वर्षात पोहोचलेलं आहे. ही 21 वर्ष आपण झी गौरव आणि आपलं नातं जीवापाड जपलं. झी गौरव आणि झी मराठीवर आपण मनापासून प्रेम केलं. तसंच झी मराठीने आपलं मनोरंजन कसं होईल ह्याची पावलोपावली काळजी घेतली. मराठी मनोरंजन विश्वातला सगळ्यात मोठा सोहळा अर्थात झी गौरव. आजपर्यंत कोणताही पुरस्कार सोहळा इतकी वर्ष मराठी मनावर राज्य करू शकला नाही. त्याचं कारण अर्थात तुम्ही. चला मग आपल्या आवडत्या स्टार्सना भेटूया. पण असंच कसं भेटणार? अरे, आपण वाट अडवणार तर अशीच थोडी सोडणार. थोडा ड्रामा तर होणार म्हणताय. चला मग सुरुवात करूया. सो मित्रांनो, माझ्यासोबत आहे खूप 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 सुंदर अप्सरा, अर्थातच सोनाली कुलकर्णी. बाय द वे, तू खूप सुंदर दिसतेस. तू पण. आपण असे रेड आणि ग्रीन असं एकदम. ॲब्सोल्युटली. सो गेमचं नाव आहे तुझ्या जिभेला काय हाड, म्हणजे जे नेहमी मला लोक म्हणतात. टंग ट्विस्टिंग गेम आहे. सो आपण सुरू करूया. चला. येस. सो पहिला टंग ट्विस्टर आहे, पके पेड़ पे पका पपीता, पिंकू पकड़े पका पपीता, पके पेड़ को पकड़े पिंकू, पिंकू पकड़े पका पपीता. पके पेड़ पे पका पपीता, पिंकू पकड़े पका पपीता, पकड़े पिंकू पका पपीता, पपीता पकड़े पिंकू को, पिंकू पकड़े पपीते को. व्हेरी गुड. येस. अजून एक. आता मी तुला देणार. अरे ठीक आहे. काळे नाळे, काळे राळे निळे राळे, राळ्यात राळे मिसळले. काळे राळे निळे राळे, काळ्या राळ्यात निळे राळे मिसळले. नाही, काळे राळे निळे राळे, राळ्यात राळे मिसळले. राळ्यात राळे. हां. अच्छा. काळे राळे निळे राळे, राळे मिसळले. बर, आता हा जो आहे हा एक्स्ट्रीमली डिफिकल्ट आहे. म्हणजे स्लो पण लोकांना बोलता येत नाही. काय सांगतो? येस. ट्रक रॅली, लॉरी रॅली. ट्रक लॅरी, ट्रक रॅली, लॉरी रॅली, ट्रक रॅली, लॉरी रॅली, ट्रक रॅली, लॉरी रॅली. ऑलमोस्ट या ऑलमोस्ट एवढं पण नाही जमलं कोणाला. ट्रक रॅली, लॉरी रॅली, ट्रक रॅली, लॉरी रॅली, Very ट्रक good. रॅली, लॉरी रॅली. सो सोनाली, तुझं खूप 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 अभिनंदन. तू फायनली टंग ट्विस्टर जिंकलेली आहेस. त्याबद्दल तुला ही छोटीशी भेट गार्नियर ब्लॅक नॅचरल्स कडनं. थँक्यू. तर मित्रांनो, आता आपल्यासोबत आहे सर्वांची लाडकी शेवंता, अर्थातच अपूर्वा नेमलेकर. खूप सुंदर दिसतेस तू आज. आणि आता तर मग आपण एक इंटरेस्टिंग गेम खेळूया. तुझ्या जिभेला काय हाड, टंग ट्विस्टिंग गेम आहे. आणि तुला मी काही टंग ट्विस्टर्स देणार आहे, ते तुला बोलायचे आहे. ओके, चालू करूया. खडक सिंह के खड़कने से खड़कती है खिड़कियाँ, खिड़कियों के खड़कने से खड़कता है खड़क सिंह. खड़क सिंह के खड़कने से खड़कती है खिड़कियाँ, खिड़कियों के खड़कने से खड़कता है खड़क सिंह. खड़क सिंह से खड़क सिंह के खड़कने से खड़कती है खिड़कियाँ, खिड़कियों के खड़कने से खड़कता है खड़क सिंह. अजून एक आहे, डिफिकल्ट आहे, मराठी आहे. रानडे रोडवर रोड रोलर फिरला. रानाडे रोडवर रोड रनर फिरला. अजून एकदा फास्ट फास्ट. रानाडे रोडवर रानाडे रोडवर रोड रन नाही रानाडे रोडवर रोड रनर फिरला. रोड रोलर. अच्छा, रोड रोलर. रोड रनर काय? रानाडे रोडवर रोड रोलर फिरला. ओके, खूप छान. व्हेरी व्हेरी नाईस अटेम्प्ट. पहिला जमला, दुसरा थोडा डिफिकल्ट आहे, तो मलाही जमत नाही. पण चलो, आता अजून मस्त एक गेम खेळूया आपण. कविता पूर्ण करा. म्हणजे तसे पूर्ण करायची गरज नाही आहे. तुझ्या हिशोबाने त्याच्यावर काहीतरी मत किंवा त्याच्यासारखं काहीतरी बोलू शकतोस. ओके. सो पहिली खूप इंटरेस्टिंग कविता आहे, ती तुला पूर्ण करायची. मुसळधार पाऊस, खिडकीत उभी राहून पहा. आणि रात्री 10:30 वाजता रात्रीच खेळ चाले पहा. अरे वा वा, क्या बात आहे. वा 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 वा, मस्त मस्त आन्सर. क्या बात आहे. तर मित्रांनो, माझ्यासोबत आहे महाराष्ट्राचा पॉवर हाऊस टॅलेंट
सिद्धार्थ जाधव अरे बापरे, अरे बापरे. अभिनय अभिनय नमस्कार. तर एक मस्त गेम आहे. येस. तुझ्या जिभेला काय हाड, हा. म्हणजे टंग ट्विस्टर आहेत. ओ अरे बापरे. चलो. आम्ही पहिल्यापासून टंग ट्विस्टर होत रे. खडक सिंग के खडकने से खडकती है खिडकिया, बस. खिडकियों के खडकने से खडकता है खडक सिंग. तू किती प्रॅक्टिस केलीस? आम्ही लहानपणा होतो. खड़क सिंह के खड़कने से खड़कती है खिड़कियाँ, खिड़कियों से खड़क खिड़कियों के खड़कने से खड़कता है खड़क सिंह. खड़क सिंह के खड़कने से खड़कती है खिड़कियाँ, खिड़कियों के खड़कने से खड़कता है खड़क सिंह. खड़क सिंह के खड़कने से खड़कती है खिड़कियाँ, खिड़कियों से खड़कने से खड़कता है खड़क सिंह. सुपर. ये अच्छा, ये अच्छा. ये क्या बात. एक खूप डिफिकल्ट आहे. ट्रक रॅली, लॉरी रॅली. ट्रक रॅली, लॉरी रॅली. माझं काहीतरी रॅली ना. रॅली. हा, काहीतरी रॅली माझं. ट्रक रॅली, लॉरी रॅली. ओके. आता कवितांकडे वळूया. आता मी कवितांची पहिली ओळ सांगेल आणि तुला जशी ती कविता कंप्लीट करावीशी वाटते तू त्या हिशोबाने कंप्लीट कर. ओके. ओळखलत का सर मला, पावसात आला कुणी. केवढा भिजलो, मला छत्रीच नाही दिली कुणी. वा 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 वा. अजून एक आहे. तिने प्रेम केलं, त्याने प्रेम केलं, मला सांगा तुमचं काय गेलं. तिने प्रेम केलं, त्याने प्रेम केलं, मला मला सांगा तुमचं काय गेलं. नाही मेरा कुछ नाही गया, मेरे टॅक्सीमध्ये मेरा बिल नाही दिलं. वा 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 वा. पण खूप मजा आली, खूप मजा आली. येस, थँक्यू दादा. तर मित्रांनो, माझ्यासोबत आज आहेत अभिज्ञा भावे. ह्यांचं नाव घेताना मला असं वाटतं मी स्वतःच नाव घेतोय. अभिज्ञा भावे, अभिनय बेर्डे. खूप खूप एकतर फमला फमलीचे एवढे लक्षण आहेत, पण जाऊ दे. चला मग आपण आज खूप इंटरेस्टिंग गेम्स खेळणार आहोत. पहिला आहे तुझ्या जिभेला काय हाड. ओके. टंग ट्विस्टिंग गेम आहे. ओके. तर मी टंग ट्विस्टर्स म्हणणार आणि तुम्हाला ते म्हणायचे आहे. ओके. तर पहिला आहे कच्चा बावडा कबाबड, कच्चा बावडा कबाबड, कच्चा बावडा कबाबड, कच्चा बावडा कबाबड. हां. कच्चा पापड, पक्का पापड, कच्चा पापड, पक्का पापड, कच्चा पापड, पक्का पापड, कच्चा पापड, पक्का पापड, कच्चा पापड, पक्का पापड. झालं झालं. पच्चा झाला पच्चा. क्या बात. तरी गुड ट्राय, गुड गुड. थँक्यू सो तर मित्रांनो, प्रत्येक जण काही ना काहीतरी नवीन चालू करण्याचा प्रयत्न करत असतो. थोडी भीती असते, थोड्या अडचणी असतात. तरी काही लोक त्या गोष्टींवर मात करून स्माईल देऊन त्यांच्या देहाच्या जवळ जातात. तर स्माईल करा आणि सुरुवात करा. तर प्रसाद दादा, मला तुला असं विचारायचं आहे की असे खूप अडचणी आल्या असतील, खूप गोष्टी, खूप अडथळे आले असतील, तर त्यांच्यावर तू स्माईल देऊन त्यांना त्यांच्यावर कशी मात केली. हा, अडथळे तर येतच असतात, येता येतच आणि येत राहतीलच. पण अगदी खरं आहे तुझे म्हणतोस की त्याच्यावर स्माईल करून ते पार करणं खूप गरजेचं असतं. फॉर एक्झाम्पल, आत्ता मी हिरकणी नावाचा चित्रपट केला. तर 4-5 प्रोड्युसर्स बॅकआउट झाले. 5 प्रोड्युसर बॅकआउट झाल्यानंतर तू स्माईल नाही करू शकत. पण तरी मी स्माईल करत होतो, कारण मला माहिती होतं की पुढचा प्रोड्युसर मिळणार आणि तो चांगला असणार. आणि माझ्या नशिबाने आत्तापर्यंत मला भेटलेला जगातला सर्वात पॉझिटिव्ह आणि सर्वात हसरा माणूस प्रोड्युसर म्हणून या फिल्मला लाभला, राजेश मापुसकर. आणि द रेस्ट इज हिस्ट्री. प्रश्नच नाही. वन ऑफ द टॉप क्रॉसिंग मूवीज दिस इयर. येस. आणि थँक्यू प्रसाद दादा, खूप बरं वाटलं तुझ्याशी बोलून. तर मित्रांनो, हसत राहा, स्माईल करा आणि सुरुवात करा. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे सगळ्यात सुंदर अप्सरा सोनाली. सो तुझ्या सौंदर्याची सुरुवात आहे लक्स. तर आपण तसंच एक रॅपिड फायर खेळणार आहोत. सो तुझा आवडता सुगंध कुठला. गुलाबांचा ही चालतो मला. ही चालतो. हां. बरं, तुझ्या सौंदर्याचं रहस्य काय. लक्स. अरे तुझ्यामध्ये सौंदर्य म्हणजे काय. आत्मविश्वास, देवाकडनं मिळालेली देणगी, आईबाबांकडनं मिळालेली देणगी, पण ते टिकवून ठेवण्याची क्षमता. कुठली लक्स सुपरस्टार तुझ्यासाठी इन्स्पिरेशन आहे. मधुबालाजी. अरे वा. एव्हरग्रीन. सो तुला पहिलं रोज कोणी दिलं होतं आणि कधी मिळालं होतं. नाही, हिंमतच झाली नाही कोणाची. काय बोलतो. मी खूप अशी कोणी बघितलं की काय रे फायटर असं, अप्सरा. हां. नाही, कोणी हिंमत नाही केली शाळेत वगैरे नाही. क्या बात आहे. बरं, मी तुला एक रोज देतो आज. हो, आज तू ती हिंमत करणार आहे. खूप बरं वाटलं तुझ्याशी बोलून. थँक्यू सो मच. थँक्यू. सो मित्रांनो, आपल्यासोबत आहेत अशोक शिंदे. खूप लहानपणापासून मी त्यांना बघत आलोय. ते तसेच आहेत. कधी दाढी असते, कधी नसते, पण ते तसेच आहेत. फिटनेस वाईज, म्हणजे दिसण्यामध्ये तसेच आहेत. मी त्यांना अशोक काका म्हणतो प्रेमाने, पण काही वर्षांनी माझ्यामध्ये ते काका काढून टाकावं लागेल, कारण आपण एकसारखेच दिसतो असं मला दिसतं. हो, कारण मी तुझ्या बाबांचा मित्र म्हणून तू काका म्हण मला. ॲक्च्युली ॲब्सल्युटली. तर मी
तुम्हाला काही प्रश्न विचारणार तुमच्या सौंदर्य किंवा तुमच्या केसांबद्दल जनरली. बर तुमचे नैसर्गिक आणि सुंदर केसांचं रहस्य काय? सगळ्यात आधी थँक्यू की तुम्हाला हे म्हटलाच त्याबद्दल, कारण केस हे खूप महत्त्वाचे असतात माझ्या दृष्टीने आणि आपल्या फील्डमध्ये आणि सिव्हिलमध्ये पण नॉर्मल लाईफमध्ये सुद्धा केसांनी एक सौंदर्य येतं, एक कॉन्फिडन्स येतो. ॲक्च्युली मी तुला खरं सांगू का अभिनय, मी ना गार्नियर ब्लॅक नॅचरल्सचा खूप मोठा फॅन आहे. याचं कारण असं आहे की तो मी खरं तर एकदा लावला की तो महिनाभर टिकतो आणि नुसतं टिकत नाही तर त्याच्यात आपण म्हणतो ना डेड लुक येत नाही. कलर केल्यानंतर ते एक लश्कर येतं, त्याला शाईन येतं. मग खरं तर कंडिशनर पण लावायची गरज नाही. मी इतका मोठा फॅन आहे गार्नियर ब्लॅक नॅचरल्सचा. सुपर. सो खूप बरं वाटलं अशोक तुमच्याशी बोलून. तुम्हाला गार्नियर ब्लॅक नॅचरल्स तर्फे खूप चांगलं भेट देण्यात आहे. ओ क्या बात आहे. मी खरंच नशिबान आहे की मला हे प्रेझेंट मिळतं ज्याचा मी फॅन आहे ऑलरेडी. अरे वा. हे कुलकर्णी दामले केंकरे कदम पवार अद्वैत दादरकर, अहो अंकुश चौधरी, सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, स्वप्नील जोशी, सहिता मनकर, अहो नागराज मंजुळे, रवी जाधव, ओम राहुल, अलका कुबर, संजय नार्वेकर. हे आहे मनोरंजनाचे शिलेदार. अभिमान आम्ही धुमशा.
भीती वाटते मला. खरंच genuinely जाऊ. म्हणजे काय झालं ना, इतके वर्ष त्या बाजूला बसायचो ना, आणि चुका वगैरे काढू नका, मी शपथ घेतो ह्याच्या पुढे जेव्हा मी त्या बाजूला बसेल आणि तुम्ही इकडे असाल, मी कधीच नाही करणार. तुम्ही जे कराल ते मला आवडेल. गार्नियर ब्लॅक नॅचरल्स प्रस्तुत झी गौरव नामांकन सोहळा 2020, को पावर्ड बाय सीग्रम्स इम्पेरियल ब्लू, सुपर हिट्स म्युझिक सीडीज, लक्स सोप्स, कोलगेट, स्पेशल पार्टनर ओरिओ, न्यूट्रिशन पार्टनर वेंकीज प्युरिटिन, प्रोटेक्शन पार्टनर गुड नाईट गोल्ड फ्लॅश. झी गौरव 2020च्या 21व्या नॉमिनेशन पार्टीमध्ये मी संजय जाधव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. भाई आपल्याला यायला लागलेलं आहे. ये जमेगा. पण तुम्हाला सांगू, ऍक्च्युली आय वुड लाईक टू शेअर दिस विथ यू. 21 वर्षापूर्वी आय रिमेंबर अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला इव्हेंट झाला होता पहिला, अल्फा गौरव, रंगा सर बरोबर ना. आणि असा मोठा स्टेज होता, आपले आदेश भाऊजी डिरेक्ट करत होते, आणि स्टेजच्या खाली ट्रॉली होती, आणि त्या ट्रॉलीवर कॅमेरा होता, आणि त्या कॅमेऱ्याच्या मागे मी होतो. सो तिथून इकडे यायला 21 वर्ष लागली मला. थँक्यू. पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी इथे का आलोय, आउट ऑफ द ब्लू एवढे सगळे थोर लोक आहेत अँकरिंग मधले. तर ऍक्च्युली मी त्यांना रिक्वेस्ट केली की मला येऊ द्या. कारण कसं झालं ना की मी खूप वर्षापूर्वी ॲज अ DOP काम करायला लागलो. कॅमेरामॅन म्हणून मी भरपूर पिक्चर केले. त्याच्यानंतर मी डिरेक्टर पण व्हायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मी प्रोड्युसर व्हायचा प्रयत्न केला. मी कोरिओग्राफी पण केली. पण ना पॉप्युलरिटी मिळाली मला हवा येऊ द्यामुळे. हा म्हणजे त्याच्या आधी कोणी ओळखत नव्हतं, पण हवा येऊ द्याला काय झालं ना, हवा येऊ द्यामुळे ना आता मी लिफ्टमध्ये गेलो ना तरी मला विचारतात तुम्ही हवा येऊ द्यावाले जाधव. म्हणजे पिक्चर केले, डिरेक्ट केले, प्रोड्यूस केले, DOP म्हणून काम केलं, कुछ नाही. बरं हवा येऊ द्यामध्ये गेल्यावर करतात काय, तर फक्त अपमान करतात, सतत अपमान. आणि त्या अपमानावर आपण म्हणजे मला मजा येते. काय काय मी हौशीने फ्लॉप देत नाही, फ्लॉप होतो पिक्चर यार. मी काय म्हणजे ठरवून आपण करत नाही ना. अभी हो गया गुरु, हो गया लकी, अरे किया यार. तो मतलब पण त्याच्यावर ना ते एवढं ऐकवतात ना मला. मैंने सोचा की यार पेबॅक थोडा करना चाहिए. मला पण जरा संधी मिळाली तर मैं बोला की ये इव्हेंट करेक्ट आहे. सो मला सगळ्यांनाच म्हणजे तो कुठे गेला तू, भाऊ कदम आला का? भाऊ कदम ना आला ना. जेव्हा जेव्हा मी गेलो हवा येऊ द्याला, ऑलवेज लकी, लकीला माफी नाही, याने लकी बनवला. भाऊ मेरी जान तू काय केलं रे, तू कोणता पिक्चर जरा दाखवा, भाऊने कोणता पिक्चर केलाय बघूया. नशीबवानला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? हा नशीबवानला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? भाऊ कदम. बरं मला ना हल्ली त्या हवायुद्धामुळे बऱ्याच वेळा अशी भीती वाटते की लोक मला कुशल बद्रिके म्हणून ओळखतील आणि मजाक नाही बोल रहा, सही घेतील माझी कुशल बद्रिके म्हणून. कारण इतकं तो मस्त करतो. कुशल किधर आहे? कुशल आया? कुशल मेरी जान तू कोणता पिक्चर केला रे बाबा, जरा दाखवा रे कुशलचा पिक्चर. अनजान दोस्त. दादा जाऊ दे ना, ती फिल्म नको. मी पण होतो, थोडं काम केलं होतं. तू अशी अशी पण केलं ना. मेरा भाई रुक, ये देख अनजान दोस्त रंपाट. कुशल ने आला ना. भारत गणेशपुरे आला. Oh my God, I'm loving that. भारत गणेशपुरे. भारत गणेशपुरेचा पिक्चर दाखवा जरा. भारत गणेशपुरेचा पिक्चर. आहा, हे वाचता येते. अरे माझे निर्माते ह्याच्यावर तरी खर्च करतात कमी कमी यार. आणि तुमचा तो मोरक्या पुढे गेला, निलेश साबळे. निलेश साबळे आला, डॉक्टर निलेश साबळे. निलेश साबळे का पिक्चर दिखाओ भाई. निलेश साबळे. नवरा माझा भवरा. भरपूर लोक आहेत तो.
पण भारत, कुशल, साबळे, भाऊ, आय लव्ह यू गाईज. थँक्स अ लॉट. तुम्ही जे करताय ते मराठी इंडस्ट्रीसाठी आणि आमच्यासाठी खूप खूप मोठी गोष्ट आहे. आय लव्ह यू गाईज. सो मंडळी, काही झालं तरी आमचं झी मराठीवर प्रेम आहेच. झी मराठी नेहमीच आम्हा कलाकारांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. झी मराठीने मोठ्या पडद्यावरच्या स्टार्सना घराघरात पोहोचवलं, त्यांना त्यांच्या घरातलाच एक सदस्य बनवलं, अनेक नवीन कलाकारांना प्रसिद्धीच्या झोतात आणलं, सिरियल्सच्या माध्यमातून विशेषतः घरातील महिलांचं मनोरंजन केलं. मराठी सिनेमाने 3.5 करत इतर भाषांनाही जोरदार दे धक्का दिला. दुनियादारी, टाइमपास, नटरंग नंतर मराठी सिनेमाने काट टाकली आणि सगळ्या भाषांचं लक्ष पुन्हा आपल्याकडे वेधून घेतलं. सैराटने जर इतिहास घडवला, हे सगळं शक्य झालं कारण प्रत्येक कलाकृती मागे झी मराठी संपूर्ण ताकदीने उभी होती. मराठी नाटकांचाही एक वैभवशाली इतिहास आहे, पण त्यालाही प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. तेव्हा झी मराठी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आणि हॅमलेट, अलबत्या गलबत्या, एका लग्नाची दुसरी गोष्ट अशी एकापेक्षा एक दर्जेदार नाटकं देऊन प्रेक्षकांना पुन्हा प्रेक्षकगृहात आणलं. एवढंच नाही तर प्रत्येक विभागाला झी गौरव सोहळ्यातही न्याय मिळावा म्हणून झी चित्रगौरव आणि झी नाट्य गौरव असे 2 स्वतंत्र सोहळे केले. प्रायोगिक नाटकात नेहमीच नवनवीन प्रयोग होत असतात, पण प्रायोगिक नाटकाचा एक विशिष्ट प्रेक्षक वर्ग होता. गरज होती ती प्रायोगिक नाटक अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची. म्हणूनच याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जास्तीत जास्त प्रेक्षक वर्ग प्रायोगिक नाटकाला मिळवून देण्यासाठी आपल्या झी नाट्यगौरवमध्ये प्रायोगिक नाटकाला व्यावसायिक इतकंच महत्त्व दिलं आणि त्यांनाही मुख्य प्रवाहात आणलं.